मुळात ओबीसी रिझर्वेशन हे काय आर्थिक उन्नतीसाठी दिलं गेलेलं नाही, तर गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या समाज व्यवस्थेमध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन झालं अशा लोकांना एक माणूस म्हणून या देशाचा, या लोकशाहीचा एक सन्मान्य नागरिक म्हणून त्याला ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्या मनामधल्या फिलिंग्स निर्माण होण्यासाठी SC असेल, ST असेल, VJNT असेल, ओबीसी असेल, म्हणजे रिझर्वेशन पॉलिसीचा मूलभूत अर्थ सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळं आर्थिक क्रिमिलियरची अट्ट कुठल्या कारणानं लावली, ज्या पद्धतीनं ओबीसींना जी क्रिमिलियरची अट्ट लावलेली हीच मुळात अन्याय करणारी गोष्ट आहे. आणि मग ती SC STला जर क्रिमिलियरची अट्ट लावली जाणार असेल, कोण म्हणजे काय हेतू आहे SC आणि STच्या रिझर्वेशनचा, त्याचा मूलभूत संविधानाला काय अर्थ अपेक्षित आहे, या गोष्टीवरती खरं तर इथल्या कायदेतज्ञांनी, घटनातज्ञांनी पुढं आलं पाहिजे आणि त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे. बायफर्गेशन करणं एक वेळ आम्ही समजू शकतो, पण बायफर्गेशन करत असताना अनेक समस्यांना, सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयामुळं अनेक समस्यांना इथं अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण एखाद्या लोकल बॉडीजमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये जर रिझर्वेशन द्यायचं म्हटलं तर SC मधल्या कम्युनिटी किती आणि मग कुणाला प्राधान्यक्रम द्यायचा. एखादी समजा एक विधानसभेची सीट आहे आणि तिथं उद्या SCचं डिक्लेरेशन होणार आहे, तर मग SCचं डिक्लेरेशन होत असताना SC मधल्या कुठल्या कॅटेगरीला ती सीट सोडायची, याचा काय अजेंडा आहे. म्हणजे सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयानं प्रश्न सुटण्यापेक्षा प्रश्न निर्माण झालेले आहेत असं माझं एक कार्यकर्ता म्हणून माझं ऑब्झर्वेशन. त्यामुळे सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयावरती बोलण्याएवढा मी निश्चित मोठा नाही, परंतु समस्या निर्माण होणार आहे आणि घटनेचा जो मूलभूत अर्थ आहे त्या अर्थाव्यतिरिक्त हा निर्णय आहे असं माझं मत आहे. हा निर्णय येत असताना बेला त्रिवेदी म्हणून यांनी जे मत नोंदवलेलं आहे, सन्माननीय राष्ट्रपतींना यामधले सर्वोच्च अधिकार असताना, सन्माननीय कायद्याच्या सभागृहाला म्हणजे संसदेला जे अधिकार असताना, सन्माननीय न्यायालयानं बायफर्गेशन आणि क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिला गेलेला आहे, हा निर्णय अनेक समस्या निर्माण करणारा आहे असं एक कार्यकर्ता म्हणून आणि OBC, VJNT, SBCच्या आरक्षणाच्या लढाईमधला एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे.